नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे की एका वर्षामध्ये महिला किंवा मुलींनी पोलीस कसं व्हावं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे। तत्पूर्वी आपण त्याची पार्श्वभूमी जाणून घ्या। व्यवस्थितरित्या अभ्यासाचं नियोजन असावं लागतं आणि विद्यार्थी मित्रांनो, एका वर्षामध्ये वर्दी कशी मिळवायची याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर पहा मित्रांनो, तुमच्याकडे घरून सर्वात कमी वेळ म्हणजे मुलींना किंवा महिलांना दिला जातो आणि मुलींना आणि महिलांना जर विचारात घेतलं तर घरचं सुद्धा प्रेशर असतं की बाबा तुला 1 वर्षच वेळ आहे, या एका वर्षामध्ये तुला पोलीस व्हायचंय किंवा पोलीस होण्यासाठी तुझ्याकडे 1 वर्षाचा कालावधी आहे। त्याच्यानंतर तुला लग्न करून टाकावं लागेल किंवा मुलाचा प्लॅन करावा लागेल किंवा जे काही अपत्य व्यवस्थापन म्हणजे जे काय आहे, नवऱ्याचा तगादा असतो, बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो। यावर बोलणं खूप गरजेचं होतं आणि यावर आपण आजचा या व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 1 वर्ष म्हणजे 365 दिवस आपल्याकडे आहेत आणि पोलीस भरतीसाठी 2 विषय आहेत, म्हणजेच 2 विषयालाच म्हणतो मी। एक म्हणजे तुमच्याकडे ग्राउंड साठी वेळ आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे लेखी परीक्षेचं नियोजन असणं गरजेचं आहे। तर आणि तरच तुम्ही पोलीस होऊ शकता। जर विचारात घेतलं, सर्वात प्रथम वय आणि मर्यादा ही पण जाणून घ्या। वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण ते 33 वर्षापर्यंत कास्टच्या विद्यार्थ्याला पोलीस भरती करता येते आणि जो ओपनचा विद्यार्थी असतो 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत पोलीस करता येतं। मुलींसाठी किंवा महिलांसाठी कम्प्लिटली 155 सेंटीमीटर उंची लागते आणि एसटी कॅटेगरी किंवा स्पोर्ट असेल तर 150 सेंटीमीटर उंची लागतच असते। यापेक्षा कमी उंची असेल तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी पात्र ठरत नाही। बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर आमची उंची 154 आहे, 153 आहे, तुमची कास्ट एसटी किंवा स्पोर्ट असेल, स्पोर्ट मधून कोट्यातून असाल तर तुम्हाला तिथे पोलीस भरतीसाठी कशासाठी उंचीमध्ये सूट दिली जात असते। आता मित्रांनो, ग्राउंड कडे येऊ। ग्राउंड काय असतं ते पण बघू। तर पहा, ग्राउंडचा जर विचार केला, ग्राउंड मध्ये सर्वात प्रथम 800 मीटर धावणे, त्यानंतर 4 kgचा गोळा आणि त्यानंतर 100 मीटर धावणे, याच्यासाठी मार्क असतात 50। आता 800 मीटर धावण्यासाठी 5 मिनिट 10 सेकंदाचा कालावधी असतो। 4 किलोचा गोळा फेकण्यासाठी तुम्हाला 6 मीटर इतका अंतर असतं आणि याच्यासाठी 20 गुण असतात, यासाठी 15 गुण असतात आणि यासाठी 15 गुण असतात आणि 100 मीटर धावण्यासाठी तुम्हाला 14 सेकंदाचा कालावधी असतो। याच्यामध्ये वेळ जास्त लागला म्हणजे मार्क कमी झाले, लक्षात घ्या। आणि वेळेत आला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत असतात। गोळा फेक ही 6 मीटरच्या पुढे म्हणजे 6 मीटर रेषेच्या पुढे आपला गोळा पडला पाहिजे आणि हेच सर्वात महत्वाचं आहे। या गोष्टी तुम्हाला जर कळाल्या की बाबा ग्राउंड आपलं किती येणं गरजेचं आहे। सर फॉर एक्झाम्पल 800 मीटर मध्ये 16 मार्क घेतले, यात 6 मीटर गोळाला आउट ऑफच घेणं गरजेचं आहे। 16 मार्क घेणारा म्हणजे 100 मीटरला 12 किंवा 10 मार्क पडले पाहिजेत। 6 आणि 5 11, 11 13 ला 3 हातचे 1 आणि 43 तुमचं ग्राउंड आलेलं असेल तर मित्रांनो लेखीमध्ये त्याचा फायदा जास्त होतो। आता बघा, 35च्या पुढल्या सर्व महिला 35 मार्क पडल्यानंतर सर्व महिला लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात। जवळपास मेरिट कमी जास्त होतं पण 35 अवरेज मार्क पडलेच पाहिजे। आता लेखी विषयामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, विषयानुसार अभ्यास कसा असला पाहिजे मित्रांनो। सगळ्यात प्रथम मराठी व्याकरण, त्यानंतर अंकगणित, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञान आणि आपला 5वा एक नवीन विषय आला आहे ते म्हणजे या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणं गरजेचं आहे। सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका वेळोवेळी आपलं चेक करणं, अभ्यास करणं गरजेचं आहे। 100 मार्काचा पेपर तुम्हाला 100 मार्काचा पेपर हा 90 मिनिटांमध्ये सोडवायचा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या,
ज्या विद्यार्थ्याचं 43 ग्राउंड आहे हायेस्ट लेवल, ज्या मुलीचं किंवा महिलेचं 43 ग्राउंड आहे त्याला साधारण 75 मार्क पडले पाहिजेत. 5 आणि 3 8, 7 आणि 4 11, जवळपास याच्यापेक्षा जास्त मार्काला मेरिट लागतं. पण यापेक्षा कमी मार्क असतील तर आपलं पोलीस होण्याचं स्वप्न साकार होत नाही. आणि हे रेग्युलर कसं करायचं, कसं मॅनेज करायचं मी थोडक्यात सांगतो. लक्षात घ्या. आता हा पोर्शन आपण पुसून घेऊ. तुमच्याकडे आहेत 24 तास. किती आहेत? 8 तास, 8 तास, 8 तास. यातल्या काही महिला जॉब करतात, तर हे 8 तास असे ठेवा, जॉबसाठी ठेवा, घरच्या कामासाठी ठेवा, तुमच्या करिअरसाठी ठेवा. या 8 तासामध्ये तुम्हाला काय वर्क करायचंय, पार्ट टाइम, फुल टाइम, काय करायचं ते करा बिनधास्तपणे. आता या 8 तासामध्ये केलात, या 8 तासामधले फक्त 2 तास असे काढा ज्याच्यामध्ये तुमचं ग्राउंड निघालं पाहिजे. आणि 2 तासाच्या व्यतिरिक्त ग्राउंडला जास्त वेळ देऊ नका. आपल्याला मॅरेथॉन पळायची नाही. आपल्याला 7-7, 8 तास, 4-5 तास ग्राउंड करायची गरज नाही. इव्हेंट प्रॉपर मारा. त्यासाठी गायडन्स सुद्धा तुम्हाला प्रॉपर आवश्यक आहे. म्हणजे गायडन्स उगाच माझे मिस्टर शिकवतात, माझ्या मिस्टरला येतं, माझा भाऊ पळतो म्हणून मी त्याच्यासोबत पळते, मी मिस्टर आहेत म्हणून मिस्टरांसोबत पळते, असं नाही. प्रॉपर ट्रेनरच्या अंडर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल. तो ट्रेनर अनुभवी असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, अकॅडमीतला सिनियर ट्रेनर असेल तर तिकडे अजिबात जाऊ नका. कारण ते काय त्याचं काम झालं नाही, तुमचं कसं काम करून देणार आहे. त्यामुळे मित्र, कंपनी, नातेवाईक हे 12 भानगडी तुम्हाला बाजूला ठेवायचे. ग्राउंडच्या बाबतीत प्रॉपर ट्रेनर करून ग्राउंड घ्यायचं आहे, करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर याच्यात मोबाईल सुद्धा ऍड करा. तुम्ही वापरताय ना मोबाईल सुद्धा तुमचा इथेच ऍड करायची. जॉबचा टाइम 5 तासापेक्षा जास्त ठेवू नका. म्हणजे 5 तास जॉब, 1 तास मोबाईल आणि 2 तास ग्राउंड. 5 आणि 3 8 तास तुम्हाला याच्यासाठी द्यायचे. इथे मित्रांनो, महिलांनो लक्षात घ्या, मुलींनो, इथे तुमची प्रॉपर झोपच झाली पाहिजे. इथं तुमची काय झाली पाहिजे? प्रॉपर, म्हणजे प्रॉपर तुमची झोप 8 तास पूर्ण होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ग्राउंड केल्यानंतर थकणार आहात. डाएट व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला झोप लागणार आहे. बिनधास्तपणे झोपा. त्यानंतर या 8 तासामध्ये मित्रांनो ह्या विषयाचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि हे विषय तुम्ही सोडवले पाहिजे. 1.5 तास 90 मिनिटे हे तुमचे रोज एक प्रश्नपत्रिका सोडवण्यात घालायचे. याला 2 तास हे सामान्य ज्ञान वाचायचे, 1 तास रिझनिंग करायचे, 1 तास मराठी करायचे आणि 1.5 तास मित्रांनो गणित करायचं आहे. म्हणजे 1.5 आणि 1.5 लक्षात घ्या. पेपर सोडवण्याचा कालावधी तुम्हाला वेगळा ठेवायचा, थोडासा जमत असेल तर. जमत नसेल, हा मोबाईलचा पिरियड कमी करायचा, इकडे घालायचा. 2 आणि 1 3, 3 4 5 तास झाले. तुमच्याकडे अजून 3 तास उरले. हे अर्धा तास आणि हे 90 मिनिट त्याच्यामध्ये ऍड करा. बरोबर, 1.5 आणि 1.5 3 होतात, 90 मिनिट ऍड करा. म्हणजे तुमचा वेळ हा वेळेच्या नियोजनानुसार असेल तर तुम्हाला मार्क चांगले येतात. आता परिस्थिती, सपोर्ट सिस्टीम, बऱ्याच लोकांची समस्या असते. आता परिस्थिती आणि सपोर्ट सिस्टीम, या कलियुगामध्ये कुणीही कुणाला सपोर्ट आणि परिस्थितीला कायमस्वरूपी मदत करणार नसतं. थोडकी मदत कुणीही करू शकतो. मित्रांनो, एक काम करा, किंवा महिलांनो मित्रांनो, हे एकच आलं, तुमचं 21 वर्षापेक्षा जास्त वय आहे, तुम्हाला जे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत त्याच्यातून तुमचा डाएट, तुमचा क्लास हे भागवण्याचा प्रयत्न करा. आणि भोसरी पुणे या ठिकाणी आपण अगदीच कमी पैशामध्ये महिलांना ऍडमिशन देतोय, जे की क्लास आणि ग्राउंड साठी विद्यार्थी मित्रांनो लाडक्या बहिणीच्या पैशातून सुद्धा मोबाईल बॅलन्स टाकू शकता. एवढी कमी फीस आकारतोय आपण, कारण आपल्याला या वर्षी रिझल्ट काढायचा आहे आणि विद्यार्थ्याला एक जबरदस्त पोलीस बनण्यासाठी 1 वर्षामध्ये मदत करायची आहे. मग अकॅडमीला आत्ताच व्हिजिट करा. लोकराज्य अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक, शेअर. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.